एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा टॉपिक आहे गरमी सुरू होत चाललेली, त्याने आपली स्किन खूप 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 अनहेल्दी होत चाललेली आहे। त्याने आपल्या स्किनला टॅनिंग, ऑइल खूप वाढतंय स्किनवरचं। त्यामुळे ते होम रेमेडीजने कसे कामे करायचे, मागचाही माझा एक असा व्हिडिओ होता का ज्याच्यामध्ये मी होम रेमेडीजने माझे केसांना गरमीमध्ये कशी मी चांगली ठेवत होते त्याच्याबद्दल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे का आपले फेस जो असतो तो ग्लोईंग आणि सुंदर कसं ठेवायचा, एक्स्ट्रा ऑइल कसं कमी करायचं, ते मी आज आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लेट्स गेट स्टार्टेड। मी आज लावणार आहे मुलतानी माती आणि रोज वॉटर। दोन्ही पण खूप इफेक्टिवली आपल्या चेहऱ्यावरती दिसून येतो, त्याचा इफेक्ट खूप चांगला दिसतो। कारण की मुलतानी माती ही आधीपासूनच्याच काळापासून लोक वापरत आलेली आहेत आणि त्याचा इफेक्ट नेहमीच दिसतो प्रत्येक ठिकाणी। आपल्या चेहऱ्यावरती जिथे आपण मुलतानी मातीचा उपयोग करतो तिथे इफेक्ट दिसलेला आहे, आपण केसांना असो किंवा चेहऱ्याला असो। पण आज मी चेहऱ्यावरती लावणार आहे मुलतानी माती। इथे मी 1 चम्मच मुलतानी माती घेतलेली आहे आणि याच्यामध्ये 2 चम्मच रोज वॉटर टाकणार आहे। हे पाहू शकता, अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे। आणि काही वेळेस आपल्याला थंडावा चेहऱ्याला द्यायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड करू शकता। आता हे मी फेसला अप्लाय करून घेते। जे आहे ना, आता हे मी चेहऱ्याला अप्लाय करते। दहा मिनटं ठेवायचं याला आणि 10 मिनिटांनी धुवून टाकायचं आहे। तर मोजून 10 मिनिटांनी सुकल्यानंतर मी याला वॉश करणार आहे। आता चेहरा मी वॉश करून झालेला आहे आणि पाहू शकता तुम्ही रिझल्ट। आता याच्यावरती मी मॉइश्चरायझर लावणार आहे। व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।